रिझल्ट आल्यानंतर लगेच जी धावपळ होते ती म्हणजे ऍडमिशन प्रोसेस कशी असते, पुढे कोणकोणत्या कोर्सेसला ऍडमिशन घेता येईल, चांगल्यात चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेता येऊ शकते, त्या स्कॉलरशिप्स कोणकोणत्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींची माहिती ऊर्जा आयटी अकॅडमीची 10 वर्ष एक्सपिरियन्स असणाऱ्या काउन्सिलर्सची एक टीम आहे की जे तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये गाईड करेल. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच 12वी बोर्डाचा रिझल्ट जाहीर झाला. आता याच्यानंतर सीईटीचे सेकंड अटेम्प्ट सुरू झालेलं आहे. सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट पण लवकरच जाहीर होईल. आता हा रिझल्ट आल्यानंतर लगेच जी धावपळ होते ती म्हणजे ऍडमिशन प्रोसेस कशी असते, पुढे कोणकोणत्या कोर्सेसला ऍडमिशन घेता येईल, आपल्या मार्कांनुसार कोणकोणत्या कोर्सेसला जाता येईल, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, ऍग्रिकल्चर असेल किंवा अजून कोणकोणते कोर्सेस असतील. याची जी ऍडमिशन प्रोसेस आहे त्याला आपण सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस म्हणतो, जी सीईटी सेल मार्फत चालवण्यात येते. मग आता ही ऍडमिशन प्रोसेस होत असताना याचे वेगवेगळे राऊंड्स असतात की कॅप राऊंड 1, 2, 3, 4 हे राऊंड संपले की त्याच्यानंतर अगेन्स्ट कॅप राऊंड सुरू होतात. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी स्पॉट राऊंड असतात. स्पॉट राऊंड झाल्यानंतर की या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, तुम्हाला कोणकोणत्या स्कॉलरशिप्स आहेत, गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या स्कॉलरशिप्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट स्कॉलरशिप्स पण असतात, त्या स्कॉलरशिप्स कोणकोणत्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही आमच्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये देत असतो. ऊर्जा आयटी अकॅडमीची 10 वर्ष एक्सपिरियन्स असणाऱ्या काउन्सिलर्सची एक टीम आहे की जे तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये गाईड करेल. मग याच्यात तुमच्या स्कॉलरशिप्स आल्यात, हॉस्टेलसाठी पण स्कॉलरशिप्स आहेत जसं की पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप, या सगळ्या स्कॉलरशिप्सची माहिती आम्ही तुम्हाला देऊ. त्याच्यानंतर फॉर्म फिलिंग जे काय असतं की तुम्हाला 300 ऑप्शन्स भरावे लागतात. म्हणजे महाराष्ट्रात जवळपास 364 इंजिनिअरिंग कॉलेजेस, त्यांच्या वेगवेगळ्या ब्रांचेस की आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं, कॉम्प्युटर सायन्स झालं, रोबोटिक्सची ब्रांच आली, ऑटोमेशनची आली, मेकॅट्रॉनिक्स आली, अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. आणि त्यांचे फॉर्म भरत असताना तुम्हाला 300 ऑप्शन्स फॉर्म भरायचे. मग हे ऑप्शन्स फॉर्म कसे भरायचे याचे जर तुमच्यासोबत एखादा एक्सपर्ट असेल तर तुम्हाला त्याची नक्कीच मदत होईल. आता याच्यासोबतच फॉर्म फिलिंग करत असताना काही चुका होतात, त्या चुका कशा टाळायच्यात, त्याच्यानंतर 60% असताना पण चांगल्यात चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेता येऊ शकते. तर हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला आमच्या काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट द्यावं लागेल. त्याच्या काउन्सिलिंग सेंटरचे आमचे ॲड्रेस व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये दिलेले आहेत. काउन्सिलिंग आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारात करतो. तुम्हाला काही मदत असेल तर आमचे नंबर या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.